तर नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ रतनगड ट्रेकचा आहे आणि त्याच्या अगोदरचा या काही क्षण आहेत. आपण मित्रांसोबत निघालो होतो रतनगड ट्रेकसाठी आणि तो आपला प्रवास कसा झाला आणि काय धमाल केली जाता आता आणि गेल्यावर तिकडे ती सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर तो व्हिडिओ अगोदर जाऊन बघा आणि मग या व्हिडिओकडे या आणि हा व्हिडिओ पण एन्जॉय करा. कसा होता थरारक ट्रेक रतनगड. नजारा बघा काय समोर. आणि अशी 2-3 टॉवेल तरी कॅरी करा. ए बाबा कुठे चालला? तर मंडळी हे बघा, आता आपण तुम्ही मागील व्हिडिओ पाहिलंच असेल की आता आपण आहोत रतनवाडी गावामध्ये, तालुका अकोला. आणि हे बघा काय गाव सुंदर आहे. सकाळचे आता 6:15 झाले होते आणि आपण आता ट्रेक चालू करणार आहोत. हे बेस विलेज आहे रतनगड ट्रेकसाठी आणि अजून एक मार्ग म्हणजे सामरत गावातून जातो. सो चला तर आता ट्रेक चालू करूया. नमस्कार मंडळी, सुप्रभात. आणि इथे आता ट्रेकला सुरुवात झालेली आहे. वरती जाता आता 6 वाजलेले जातात आपल्याला. इकडे मॅगी वेगी खाण्यामध्ये व्यस्त होते सर्व. पण निसर्ग बघा एकदम भारी एकदम. हे बघा तिकडे या साईडला बघा क्लाउड्स बघा काय भारी आहेत. आता किती वाजे आपण पोहोचले? आपण 10 वाजता उतरायला डायरेक्ट रात्र. उद्या सकाळी घरी जाऊ. बघा इकडून आपण आलो आता आणि हे आधीच इथे मध्ये वाट आहे जायची. आता आपण जाऊया चला. 2-2.5 तास बोलले, आता बघूया किती वेळ लागतो वरती पोचायला. बघा नदी बाजूला जाता आता एकदम मस्त. हे आता जंगलाचा पॅच चालू झाला असं वाटतं मला. ए आता पुढे बघा, पुढे वरती. आता खरी कसरत आहे. चला आता स्ट्रेट इन्क्लाइन आहे. 1 तास 1.5 तास. हे चला पटापट. हे बघा शेवटी या नदीच्या इथे आलो आपण. वर खाली असं आहे, पूर्ण इन्क्लाइन नाही आहे. हे बघा इकडचा रानमेवा खात चाललेत. हे बघा आणि कुठे कुठे मार्किंग केलेलं आहे त्याच्यामुळे समजते. अशा प्रकारे मार्किंग आहेत.
आपण बघून बघून जायचे आता. घनदाट जंगल. नजारा बघा काय समोर. आता आपल्याला अर्धा तास झालेला आहे. ऑलमोस्ट 6 वाजता आपण निघालो होतो आणि आता बघूया अजून किती वेळ लागतोय. टाईम ट्रॅक करूया आपण किती होतं ते. बाकी मस्त एकदम निवांत शांत एकदम जंगल आहे जंगल. एकटं येऊ नका, ग्रुप असेल तरच या, हे सजेस्ट करेन मी. बघा एक सुळका दिसते. नजारा बघा काय भारी एकदम. हे बघा आता सगळे वरती आलेलो आपण आता आणि रेस्ट टाईम. इथून खालून आलेलो आपण, आता इथे वरती जायचे. आता वर इथे बघा एकदम झोपच काढलेली आहे. ए बाबा कुठे चालला? जा रहा हूं ऊपर. आ रहे हो क्या? अरे आ रहा, चलो चलो. इधर से नहीं रे बाबा, डायरेक्ट ऊपर जाएगा तू. उधर से जाता है. टेस्ट करून आता निघालो वरती परत. आता पुन्हा एक उभी चढ आहे. आता आपण एकदम रानामध्ये बघा. रान आले, रान, झाडी एकदम सावळी. समोरचा सीन बघा. मॅनेजर पुढे या, मॅनेजर. तिकडे दगड आता दिसायला लागले खालचे, आता दिसायला तर मंडळी या गडाबद्दलची सर्व माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, ती नक्की जाऊन बघा. आणि ह्या सुंदर नजारा बघा, एकदम भारी. अर्ध्यात रस्त्यात पोचलो होतो आम्ही वरती आणि डोंगर बघा, काय डोंगरांची रांग आहे इथे. हे बघा एक एक वरती येते. फुल इन्क्लाइन आहे. आता दोघं जण खाली उतरले, त्यांना विचारलं, ते बोलले अजून अर्धा पाऊण तास. तर वाजलेत 7:30 बरोबर, 1.5 तास झालाय.
ए चला चला पटापट. इथेच थांबले, मागे दोघे जण अडकलेले आहेत आपले. गणेश आणि कोण? अमोल मॅनेजर आणि सुपरवायझर. आले चल आले, चल 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 चला. अजून आपल्याला नाव म्हटलं तरी 40 मिनिटावर जास्त. आपण आधीच हाय हुई इथे गेलं आहे. बघ ना कसं उंचच्या उंच कडवा. आत्ताच लिंबू पाण्याचा ब्रेक झालेला आहे आणि लिंबू पाणी एकदम भारी होतं. आलात तर नक्की प्या. हा आणि अशी 2-3 टॉवेल तरी कॅरी करा. आलं शिडांपर्यंत आलो रे. शिडांपर्यंत आलो रे. आलो काय नाही जा हे जा. अमोल जा पुढं. अमोल पुढं जा. कान पकडून सॉरी बोलते असं. तू पाठी आहे तुझा पोटा. हे कुठल्या शिडीने चालले तुम्ही? बरोबर चाललो. बरोबर. चेंज करू. तर आपल्या इकडे आता लोखंडी शेळ्यांचा जो पॅच आहे ना, तो डायरेक्ट तुम्हाला गडावरती घेऊन जातो. तो पॅच सुरू झालेला आहे आणि इथे माकडांत पण तो थोडासा त्रास आहे. 1-2च होती, पण एकदम अशा अंगावर येत होती वगैरे. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. सो त्यांच्यापासून जरा वाचून राहा आणि खाण्याचं पिण्याचं काय दाखवू नका. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण रतनवाडीतून ट्रेक चालू केला, म्हणजेच आपण या रूटने गणेश दरवाजा जो आहे गडाचा तिथे आपण जाणार. आणि तिथेच बाजूला एक रत्नाई देवीचं मंदिर आहे. त्याच्यावरून या गडाला नाव पडलं रतनगड. तर मित्रांनो बघा, आता आपण पोहोचलो आहे रत्नाई देवीच्या मंदिराजवळ आणि हे मंदिर गुफेत आहे. शेवटी आपण वरती आलेलो आहे. सिद्ध्या ये लवकर. इथे आता जायचं वरती धुक्यामध्ये. एवढं लेट झालं आपण तरी पण धुका बघा किती. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बुरुजासारखं जे दिसतंय त्याला बोलतात राणीचा हुडा. ते आता आपण आले आणि रेस्ट टाइम, थोडं खाण्यापिण्याचा टाइम चालू आहे. बाकी धुका असल्यामुळे काही कुठे आपण फिरू पण शकत नाही आणि बघू पण शकत नाही आणि फोटो पण काढू शकत नाही. बसान काय करतो.
थोडा रेस्ट करतो आमचे मॅनेजर नाही गाईड भडकलेले आहेत आणि मॅनेजर तिकडे फोटो काढतायत. सिनरी खूप छान दिसते इथून या गडावरून, पण अजून धोका जात नाहीये आम्हाला. आता येऊन इथे एक तास अर्धा एक तास झाला ना रे वर येऊन. 8:15 आलो आपण, 1 तास व्हायला 5 मिनिटं. 1 तास झाला. धोका काय येणं होतं. गाईड इथे भडकलेले आहेत ते बघा दगड बिगडं मारतायत. तर मंडळी हे बघा काय दृश्य आहे समोर. ह्या दृश्यासाठीच आपण अर्धा एक तास इथे थांबलो होतो, कारण धुकं खूप होतं. सो नक्की सांगा कसं वाटलं दृश्य हे. इकडे होतो आता इथे आलोय. इकडे नजारा बघा एकदम भारी आहे. असे 1 2 3 4 बघ ना, सोळके असे वर दिसतात एकदम. हे आता धोक्यात होतं, काहीच दिसत नव्हतं आम्हाला, म्हटलं जाऊन या. तर आपण आता दुसऱ्याच्या दिशेला आलेलो आहे. म्हटलं थोडं एक्सप्लोअर करूया. बाकीचे फोटो काढतायत. सिद्धेश आणि मी पुढे आले बघा. एकदम कडेसून चालले आपण. रेलिंग लावलेलं खरं आहेत. हे बघा नजारा बघा काय भारी आहे. तर मंडळी हे बघा आपण ट्रेक करत करत ना या पाण्याच्या टाकाजवळ पोहोचलो आहे. तर हे प्रवळ नदीचं उगमस्थान आहे. ते पूर्ण भंडारदरा धरण आहे ना ते ह्याच्यावरतीच आहे असं म्हटलं जातं. तर आपण चालत चालत आलो आहे बघा. एवढं चाललं आहे तिथून असं करत करत इथे आलं आहे. तर लवकरच त्या दुसऱ्या टोकाला पोहोचू कडाच्या. रेलिंग्स नाही आहेत, थोडा रिस्की आहे, पण खालचा व्ह्यू बघा एकदम भारी दिसतोय. नक्की या गडाला भेट द्या एकदा, मस्त एकदम. आपण हे बघा आलोय या पॉइंट. किती मोठा गड आहे हा. त्या लाईनी बसून आपण तिथून आलो. इथे वरती पण आहे आणि इकडे या साईडला चारी बाजूला सोडके आहेत. भारी नजारा एकदम मस्त आहे. तर मंडळी इथे बघा चढत चढत आपण वरती आलो आहे आणि वरतून तिथे बघा खाली जो दिसतो ना दुसरा रस्ता, तोच म्हणजे साम्राट गावातून जो येतो रस्ता तोच आहे. तोच निघतो डायरेक्ट त्र्यंबक दरवाजाच्या इथे. आता आपण इथे वरती चाललो होतो ते म्हणजे या गडावरचं आकर्षण म्हणजे नेडं, म्हणजेच एक आय ऑफ माउंटन, म्हणजे एक म्हणजे ह्या पर्वतामध्येच एक निसर्ग निर्मित एक गुफेसारखा भाग आहे. तर तोच बघायला गेलो होतो, पण खूप गर्दी होती तिकडे, त्याच्यामुळे मी काय जास्त थांबलो नाही. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. ते बघण्यासारखं तर खूप मस्त आहे बघण्यासाठी, पण गर्दी असल्यामुळे मी काय मला थांबावंसंच वाटलं नाही. तर नक्की गेला तर ते मिस करू नका. आता आपण आलो रिटर्न परत. तर मंडळी हे बघा निघताना काय दृश्य आहे बघा. पूर्ण क्लिअर झाला होता व्ह्यू एकदम, आणि पूर्ण डोंगररांग अशी बघा दिसत होती. तर मंडळी आता आपण निघतो परतीच्या प्रवासाला. इकडून आता खाली जायला वेगळ्या शिड्या आहेत, त्यांचा वापर करा नक्की. आणि आता ह्या जर्नीमध्ये या गडावरती कोणता पॉईंट राहिला दाखवायचा प्रसिद्ध आहे तो, तर तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय 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 बाय. वी गोइंग टू मुंबई.
चला तर मंडळी, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला बाय बाय, धन्यवाद.